हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या आपल्या एकादशीच्या नावानेच कळते की पापांपासून मुक्तता देणारी अशी ही एकादश आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशीच्या तिथी येत असतात आणि ह्या प्रत्येक 15 दिवसांनी येणाऱ्या एकादशींचे वेगवेगळे असे महत्व आहे. प्रत्येक एकादश ही आपल्या स्वतःमध्येच एक वेगळे महत्व ठेवते. वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशा ह्या एकादशी यामध्येच अशीच फाल्गुन कृष्ण पक्षात येणारी ही पापमोचनी एकादश जी खूप विशेष महत्वदायी आहे, खूप विशेष मानली जाते. या एकादशीचे व्रत करणे खूप महत्वाचे ठरवलेले आहे शास्त्रामध्ये. हे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. यामध्ये शास्त्रामध्ये एक कथा सांगितलेली आहे एकादशीची, जी वर्णन केलेली आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः. तीच आपण आज एकादशीचे काय महत्व सांगते गोष्ट पाहणार आहोत. पण तत्पूर्वी अशाच नवनवीन माहितीसाठी व नवनवीन उपायांसाठी तुम्ही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. आज प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर बेल बटन देखील प्रेस करा सबस्क्राईब करून, म्हणजे नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग बघूया. एकदा भगवान श्रीकृष्णाने स्वतः पांडुपुत्र अर्जुनाला या एकादशीचे महत्व सांगितले आहे की एकदा राजा माधांताने लोमश ऋषींना विचारले की चुकून झालेल्या पापापासून मुक्तता कशी मिळवता येईल. पाप जर घडले असेल आपल्याकडून तर त्यापासून मुक्तता मिळवण्याचा काही उपाय आहे का शास्त्रामध्ये, असे ऋषींना विचारले. तेव्हा त्यांनी एका कथेद्वारे सांगितलेले आहे. तीच पौराणिक कथा मी तुम्हाला सांगत आहे. या कथेच्या श्रवणाने देखील तुम्हाला या व्रताचे फळ मिळते. तर एकदा च्यवन ऋषीचे पुत्र मेधावी हे जंगलामध्ये तपस्या करत होते. ते एक तपस्या जिथं करत होते त्यावेळेस एक मंजुघोषा नावाची अप्सरा तेथून जात होती. मेधावी हे च्यवन ऋषीचे जे पुत्र आहेत ते खूप उच्च कोटीचे शिवभक्त होते. एक उच्च कोटीचे शिवभक्त म्हणून त्यांची ओळख होती आणि ते तिथे त्यावेळेस तपस्या जंगलामध्ये करत असताना ती अप्सरा तेथून जात होती व तेव्हा मेधावीवर त्या अप्सरेची नजर पडली व ती त्यांच्यावर मोहित झाली. तिने मेधावीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न केला. संगीत, गायन, नृत्य करून तिने अखेर कामदेवांच्या मदतीने मेधावीला तिच्याकडे आकर्षित केले व मेधावी त्या अप्सरेकडे आकर्षित झाले. त्यामुळे ते भगवान शंकराची तपस्या करणेच विसरून गेले व थोड्या वेळाने त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. मग त्यांनी मंजुघोषाला म्हणजे त्या अप्सरेला दोष दिला. या गोष्टीबद्दल तिलाच दोषी ठरवलं व पिशाचिनी होण्याचा शाप देखील तिला दिला. त्यामुळे ती अप्सरा खूप दुःखी झाली व ती त्यांना क्षमा मागू लागली. वारंवार क्षमा याचना करत होती. ती क्षमेसाठी त्यांना प्रार्थना करू लागली. तेव्हा मेधावीने त्या अप्सरेला पापमोचनी एकादशीच्या व्रताबद्दल सर्व माहिती विधीपूर्वक सांगितली व हे व्रत करण्यास त्यांनी तिला सांगितले. याच पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने तिला सर्व पापांपासून मुक्तता मिळाली आणि पूर्वीप्रमाणे ती अप्सरा बनून स्वर्गलोकामध्ये गेली. तसेच मेधावीने देखील पापमोचनी एकादशीचे व्रत केले व आपल्या चुकीची क्षमा मागितली आणि तो देखील या पापापासून मुक्त झाला. तर अशी थोडक्यात मी तुम्हाला ही कथा सांगितलेली आहे जी शास्त्रामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात श्रीकृष्णांनी सांगितलेली. तर पापमोचनीची ही कथा आपल्याला या एकादशीचे महत्व सांगते. म्हणूनच या दिवशी व्रत केल्याने जीवनातील समस्त पापांचा नाश होतो. मग ते पाप कसलेही असो, ब्रह्महत्येच्या समान पाप केले असेल किंवा ब्रह्महत्येच्या समान मोठ्यात मोठे पाप नष्ट करणारी ही पापमोचनी एकादशी अशी
खूप महत्वाची आणि खूप मोठी एकादश मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी छोट्यातला छोटा सुद्धा उपाय तुम्ही जर केला आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक प्रकारचे सुख आणि क्षमता देण्याची क्षमता ठेवणारा किंवा त्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी पात्र ठरवणारा असा हा उपाय ठरला जातो या दिवशी केलेला. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे जातात त्या गोष्टी आजच्या दिवशी केलेल्या उपायाने सहज प्राप्त होतात. म्हणूनच पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसमोर किंवा त्यांचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची तुमच्याकडे मूर्ती असेल देवाऱ्यामध्ये, त्यांच्या समोर तुम्ही 9 वातींचा असा एक दिवा लावायचा आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर 9 वाती आपल्याला लाल कलाव्याच्या वाती बनवायच्या आहेत. त्याची मिळून एक वात तयार करायची. त्यामध्ये तुम्हाला गाईचे शुद्ध तूप टाकायचं आहे. ती वात त्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे व तो दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी प्रदोष समयी. तसेच तिन्ही सांजेलाच म्हणजे प्रदोष समयी असाच एक दिवा तुपाचा, पण त्यामध्ये एकच कलाव्याची वात बनवून आपल्या अंगणातील तुळशी समोर लावायचा आहे. दिवा हा तुपाचाच लावायचा आहे, कारण वर्षातून एकदा ही पापमोचनी एकादशी येते आणि तिचे फळ आपल्याला मिळवण्यासाठी तुपाचा दिवा किंवा तुपाने आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करता येतात. त्यामुळे तुपाचा दिवा जरूर लावला पाहिजे. अगदीच तुमची परिस्थिती तुम्हाला नसेल परमिशन देत, तर तुमच्या परिस्थितीनुसार तेलाचा तरी दिवा तुम्ही लावला पाहिजे आणि मनोमन देवाला सांगायचं की पुढच्या वेळेस जेव्हा एकादशीला मी दिवा लावेल तेव्हा माझी आर्थिक कुवत एवढी छान, एवढी सक्षम झाली पाहिजे की मी तुपाचा दिवा लावू शकेल. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 21 वेळा किंवा 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. विष्णू गायत्री मंत्र आहे, तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एक माळ म्हणायची आहे 108 वेळा व आपल्याला सुख, समृद्धी, शांती अखंडितपणे मिळत राहावी ही प्रार्थना देवासमोर करायची आहे. आणि त्याचसोबतच कळत नकळत काही अपराध झाले असतील, माझ्याकडून काही पाप झाले असतील तर क्षमा मागायची आहे तुम्ही आज पापमोचनी एकादशीच्या दिवशी. व तुम्हाला जर माहित असेल ज्याविषयी तुम्ही क्षमा मागताय ती गोष्ट किंवा ज्यांना तुम्ही क्षमा मागितली, ज्यांच्याविषयी तुमच्याकडून चूक झाली कळत नकळत पण त्यांनी माफ केलं नाहीये, तर तुम्ही मनोमन आजच्या दिवशी ही जी प्रार्थना आहे देवाला करायची आहे क्षमा याचना आणि रात्री जागरण करायचे आहे आजच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण करत, भजन कीर्तन करत व सकाळी तुळशीला जल अर्पण करायचे, आंघोळ वगैरे करायचे आणि तुळशीला जल अर्पण करायचे. यामुळे तुम्हाला या तुमच्या गोष्टीमध्ये चमत्कार दिसून येण्यास खूप मदत होते. अशी ही पापमोचनी एकादशीचा साधा सरळ हा उपाय करून तुम्ही मनोमन देवाला क्षमा याचना मागा. तुम्हाला आजच्या दिवशी क्षमा आणि पापातून मुक्तता ही जरूर मिळते अशी मान्यता आहे. अशाच नवनवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.